हॅलो, हाय, नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज खूप छान असा सिंपल मेकअप तुम्हाला करून दाखवते. तर सगळ्यात अगोदर चेहरा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे फेसवॉशने. त्यानंतर चेहऱ्यावरती लावते टोनर. टोनर असा स्प्रे केल्यानंतर टिश्यू पेपरने डॅब डॅब करत हे व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे. एखादं फंक्शन असेल, लग्नाला जायचं असेल किंवा एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल, तर घरच्या घरी आपण स्वतःचा मेकअप स्वतः करू शकतो. मेकअप कसा करायचा हे आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. त्यामुळे अजिबात ब्लॉग स्किप करू नका, संपूर्ण पहा. चेहरा जर व्यवस्थित क्लीन झाला नसेल, तर टोनरमुळे तो चांगला स्वच्छ होतो. त्यामुळे इथे मी टोनर यूज केलेला आहे. मेकअप जास्त वेळ टिकावा त्यासाठी स्किन हायड्रेट करायची आहे. तर इथे मी मॉइश्चरायझर लावते आणि आपण कोणतं रोजचं यूज करतो ते मॉइश्चरायझर लावलं तरी चालतं. तर मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे आणि लावताना बघा असं बोटावरती घेऊन सगळ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचे. यामुळे काय होतं की आपली स्किन एकदम व्यवस्थित राहते, स्किन आपली ड्राय पण होत नाही. आणि इथे व्हिडिओ मी थोडासा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण की बराचसा मोठा व्हिडिओ होतो, त्यामुळे जरासा व्हिडिओ पळवला आहे. मॉइश्चरायझर लावताना जास्त पण असं रगडून लावायचं नाही. गोल गोल राऊंड मोशनमध्ये फिरवत हे व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. आणि मानेवरती आणि गळ्यावरती लावायला तर अजिबात विसरायचं नाही. या अगोदरसुद्धा हेअरस्टाईलचे आणि मेकअपचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील तर नक्की पहा. आणि काय होतं की बराचसा आपला वेळ आणि पैसा दोन्हीही बचत होतं. त्यामुळे घरच्या घरी मेकअप केलेला कधीही बरा असं मला तर वाटतं. तर व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आता मी लावते प्रायमर. आता प्रायमर लावताना बघा आपली स्किन जर ऑइली असेल तर जेल बेसचा प्रायमर लावायचा आणि स्किन जर एकदम ड्राय असेल तर क्रीम बेसचा प्रायमर लावायचा. आणि प्रायमर लावताना सुद्धा बघा बोटावरती घेऊन असं पूर्ण चेहऱ्यावरती डॅब डॅब करतच हे लावून घ्यायचे. आणि नंतर मग गोल गोल राऊंड मोशनमध्ये फिरवत व्यवस्थित चेहऱ्यावरती चोळून घ्यायचं आहे. आणि जास्त पण रगडून लावायचा नाही. प्रायमर लावल्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावरचे जे छोटे छोटे पोर्स असतात ते बंद होतात. चेहरा एकदम छान दिसायला लागतो आणि आपण जो कोणता मेकअप करू तो मेकअप जास्त वेळ टिकण्यास मदत होते. चेहऱ्यावरती लावून झाल्यानंतर गळ्यावरती पण लावायचं आहे. आता यानंतर मी लावते फाउंडेशन. आणि फाउंडेशन बघा आपल्या स्किननुसार यूज करायचे. माझा रंग सावळा आहे, तर ह्या सावळ्या स्किनसाठी मी 2 फाउंडेशन वापरते. एक डार्क आहे आणि कमी डार्क आहे. तर हे यूज करताना कसं करायचं बघा, जो डार्क शेड मी घेतलेला आहे त्याचे 2 थेंब घ्यायचे आणि घेताना हातावरती घ्यायचे. लगेचच असं चेहऱ्यावरती लावायला घेऊ नका. तर इथे बघा हातावरती थोडंसं मी काढून घेतलेलं आहे आणि जो डार्कवाला आहे तो जरासा जास्त घ्यायचा आहे. म्हणजे हे सावळ्या स्किनसाठी सांगते मी. आणि हा जो फाउंडेशनचा जरासा लाईट शेड आहे तो थोडासा याच्या निम्मा घेतलेला आहे. म्हणजे 3 टिपके इथे मी घेतलेले आहेत पहा. आणि आत्ताच मी सांगितलं होतं फाउंडेशन घेताना आपल्या स्किनला जो सूट होईल तोच वापरा. तर आता काय करायचं आहे, हे तिन्ही पण मी मिक्स करून घेते. आमच्या मॅडमने आम्हाला कोर्समध्ये ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे तशाच पद्धतीने मेकअप मी तुम्हाला करून दाखवते. चेहऱ्यावरती लावताना हे कसं लावते बघा, थोडंसं त्यातलं फाउंडेशन मी बोटावरती घेतलेलं आहे आणि चेहऱ्यावरती अगोदर एका साईडला मी लावते. लावताना असं डॅब डॅब करतच लावून घ्यायचे. त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करायचं आहे, पण त्या अगोदर थोडा वेळ पाण्यात हा ब्लेंडर मी बुडवून घेतला होता आणि त्यानंतर मग गच्च पिळून घ्यायचा. असा पूर्ण यातलं पाणी काढायचं आणि नंतरच मग हा यूज करायचा आहे. आणि ब्लेंड करताना बघा चेहऱ्यावरती असा ब्लेंडर असा चोळायचा नाही आहे, म्हणजे असं पुसून घ्यायचं नाही. असं डॅब डॅब करतच हे व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर फाउंडेशन मी कपाळावरती पण लावते आणि कपाळावरती लावताना बघा जास्त वरती नाही लावत, कारण इथे भांगामधलं कुंकू पुसलं जाईल. त्यामुळे थोडंसं कपाळावरतीच असं व्यवस्थित ब्लेंड करून घेते.
चेहऱ्यावरती व्यवस्थित चांगलं ब्लेंडिंग करून झाल्यानंतर कानावरती, मानेवरती आणि गळ्यावरती पण करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, घाईगडबडीत फक्त चेहऱ्यावरतीच मेकअप करतो. गळ्याला आणि मानेला करायचं विसरून जातो. तर बघा एकदम छान असा ग्लोईंग चेहरा दिसायला लागला आहे. आपल्या फेसवरती बघा बऱ्याच वेळेला काय होतं की काळे डाग असतात किंवा नाकावरती असं जरासा वांग वगैरे असतो. तर त्यासाठी कन्सिलर यूज करायचं आहे आणि कोणतं कन्सिलर यूज करायचं हे सुद्धा पुढे मी सांगणार आहे. तर चेहऱ्यावरती डोळ्याच्या खाली आपला जरा काळपट भाग असतो, त्यासाठी इथे बघा मी ऑरेंज कलरचं कन्सिलर यूज करते किंवा अशी जळलेली स्किन वगैरे असेल तर तिथे ऑरेंज कन्सिलर लावायचं आहे. आणि बऱ्याचदा असे पिंपल्स येतात चेहऱ्यावरती आणि तिथे असे रेडनेस म्हणजे असं लाल लाल दिसायला लागतं. तर अशा वेळेला ना ग्रीन कन्सिलर यूज करायचं आहे. आणि बऱ्याचदा बघा हे कसं यूज करायचं आपणाला माहिती नसतं, आपण नवीन असतो आणि चुकून आपल्याकडून जरासं जास्त लागतं. तर अशा वेळेला काय करायचं, समजा ऑरेंज कन्सिलर किंवा ग्रीन कन्सिलर जर जास्त लावलं असेल तुम्ही, तर त्यावरती मग थोडंसं येलो कन्सिलर लावायचं, म्हणजे व्यवस्थित होतं ते. तर इथे मी डोळ्याच्या खाली कन्सिलर लावून झाल्यानंतर थोडंसं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते आणि चेहऱ्यावरती लावताना जिथे काळपट भाग दिसतो तिथेच मी कन्सिलर लावलेलं आहे. डोळ्याच्या खाली लावलं, नंतर इथे तोंडाजवळ म्हणजे आपल्या ओठाच्या साईडने आणि कपाळावरती पण लावून घेतलं होतं आणि नंतर मग असं ब्लेंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि हे सांगताना मी एकदम साध्या सोप्या भाषेत सांगते म्हणजे तुमच्या पण व्यवस्थित लक्षात येईल यासाठी. आणि आता बघा माझा चेहरा सगळा एकसारखा दिसतोय. तर आता हे व्यवस्थित चांगलं सेट होण्यासाठी यावरती लावायची आहे लूज पावडर किंवा तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा लावू शकता, पण लावताना आपल्या शेडनुसार लावायचे. तर इथे मी पावडर ब्रशचा यूज करते आणि चेहऱ्यावरती लावताना बघा कशा पद्धतीने लावते. चेहऱ्यामध्ये थोडासा तरी फरक तुम्हाला जाणवत असेल. तर आता काय करायचं आहे, कॉन्टुरिंग करायचं आहे आणि हे करणं किती गरजेचं आहे, का करायचं आहे, हे सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर यामधला ब्राऊन शेड जो आहे तो मी लावणार आहे. लावताना थोडंसं असं ब्रशला लावून घ्यायचं आहे आणि गाल बघा मी आतल्या साईडला असे खेचून घेतलेत आणि डोळ्याच्या खालच्या साईडने आणि अर्ध्या गालापासून असं वरती कानाच्या वरती लावत जायचं असं वरच्या बाजूला. इथं दिसत असेल पहा मी कसं लावते ते. त्यानंतर हनुवटीच्या साईडला दोन्ही साईडने म्हणजे ही जी जॉ लाईन दिसते तिथं लावायचं आहे. तर हे का लावायचं आहे, आपला जर चेहरा जाड असेल किंवा असा म्हणजे गुबद्या चेहऱ्यासाठी थोडासा पातळ बारीक चेहरा दिसावा यासाठी हे लावायचं आहे. म्हणजे आपला चेहरा जरासा असा पातळ दिसतो. तर इथे असा खालच्या साईडने सुद्धा बघा हनुवटीच्या बाजूला मी असं लावते आणि मला जास्त लावलेलं आवडत नाही, त्यामुळे इथे मी थोडंसंच लावलेलं आहे. आता आपलं नाक एकदम टोकदार दिसण्यासाठी काय करायचं आहे, थोडंसं बोटावरती घेतलं आहे असं दोन्ही बोटावरती आणि असं नाकाला बघा दोन्ही साईडने लावते मी, म्हणजे एकदम टोकदार असं नाक दिसायला लागतं, जास्त लांब आणि टोकदार दिसतं. आता आपला चेहरा आणखीनच उठून दिसण्यासाठी ब्लश करायचं आहे. तर इथे पहा फेंट पिंक कलरचं ब्लश मी यूज करते आणि हे लावताना बऱ्याचदा असं होतं की कसं लावायचं हे आपणाला माहिती नसतं. तर काय करायचं, स्माईल करायची म्हणजे हसायचं आणि आपण हसल्यानंतर गालाच्या वरती म्हणजे डोळ्याच्या खाली जो उंचवटा भाग दिसतो, जिथं आपण कॉन्टरिंग केलेलं आहे त्याच्या वरच्या साईडला लावायचं आहे. अशा पद्धतीने लावायचे पहा.
बऱ्याचदा नवीन नवीन मेकअप करायला शिकणारे पण असतात. मग अशांना माहिती नसतं, त्यामुळे एवढं असं मी एकदम डीपमध्ये सांगते. तर बऱ्यापैकी मेकअप आपलं करून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, अजूनच चेहरा एकदम छान दिसावा, हायलाईट दिसण्यासाठी चेहऱ्यावरती जरासा हायलायटर लावायचा आहे. तर हे लावताना कोठे लावायचं, तर हे हायलायटर मी यूज करते पहा. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं असं सरळ नाकावरती जरासं लावायचं. नाकाचा जो शेंडा असतो तिथे लावायचं. त्यानंतर हनुवटीला लावायचं असं. फोरहेडवरती लावायचं. जास्ती पण लावू नका, थोडं थोडंसंच घेऊन लावायचं आहे. आणि डोळ्याच्या खाली जरासा असा कठीण जिथे भाग असतो ना, तिथे थोडंसं लावायचं. आणि एखाद्या वेळेला संध्याकाळी जर कोणता कार्यक्रम वगैरे असेल, तर अशा वेळी जर तुम्ही मेकअप करत असाल, तर हायलायटर लावायला तर अजिबात विसरायचं नाही. खूप असा एकदम छान ग्लोईंग चेहरा दिसतो. तर आता लावायची राहिली अजून लिपस्टिक. तर हे पॅलेट मी घेतलेलं आहे आणि बरेचसे शेड आहेत यामध्ये वेगवेगळे. तुम्हाला दाखवते. आणि जेव्हा माझा म्हणजे पार्लरचा कोर्स झाला होता, तेव्हाच हे सगळं मी पुण्यामधूनच मागवलं होतं. आपणाला कोणता कलर आवडत असेल तो लावा. तर आता यामधला मी रेड कलर घेते आणि लावताना ब्रशनी लावते. तर आता डोळ्याचं मेकअप काय मी जास्त करणार नाही. फक्त काजळ वगैरे लावणार आहे. आणि हे कसं लावायचं काय वगैरे प्रत्येक जणींना माहिती असेलच. काजळ लावल्यामुळे आपले डोळे मोठे आणि छान दिसतात. त्यामुळे काजळ जरासं लावायचं. आणि खरं सांगू का, मला काजळ लावायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे रोज तर मी काही कधी लावत नाही. एखाद्या दिवशी मेकअप केलं तरच काजळ लावते. आता लावायचं आहे आयलाइनर. डोळ्याचा पूर्ण मेकअप जर दाखवत बसायचं म्हटलं, तर अजून एक थोडासा वेळ तरी गेला असता. त्यामुळे कधीतरी एखाद्या दिवशी नक्की वेळात वेळ काढून डोळ्याचा पूर्ण मेकअप तुमच्याबरोबर शेअर करेन. तर मेकअप सिंपल असा करून झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि काही चुकलं वगैरे असेल ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा. चला तर मग मी लवकरच भेटते नवीन एका छानशा ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.